ठरवलेलं, त्यामुळे तिकडून कर्वेनगरला जायचं होतं. तर तिथे फक्त 188 किलोमीटर होत होते ना. मग पाटणपासून पहिले 6 किलोमीटर तिथे गेलो, एका गावात गेलो, पुन्हा रिटर्न केलं. मग परत सुस्वाद हॉटेलने ना तिथे आल्यावर असं वाटलं आता काय रे, परत आलो, आता परत जावं असं वाटत नाही. पण म्हटलं आता काय नाही, आता कुठे व्हायचं नाही, आता डायरेक्ट 188, आता 200 पण नाही, आता करू शकतो. म्हणून पुन्हा तिथे थांबलो, सुरुवात केली. हळूहळू निघालो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला जसं वाटलं नव्हतं, तरी पण 1.5 तासात पहिले 30 किलोमीटर आमचे पूर्ण झालेले होते. बाबाला मी सारखं विचारत होतो, काही चूक तर नाही ना, बरोबर करतोय ना, उशीर वगैरे होत नाही ना आपल्याला. बाबा म्हणत होता, उशीर झाला तरी काय प्रश्न नाही, तू करतोय जे महत्त्वाचं आहे, त्यामुळे तसा प्रश्न नव्हता. मग नंतर कराडच्या शिवराय डब्याच्या इथे थांबून मग फोटो काढला. मग परत पुढे निघालो. थंडी भरपूर होती त्या साईडला, बोचरी थंडी असल्यामुळे स्वेटर ग्लोव्ज वगैरे घालून माझी पहिलीच राईड होती. आणि कराडच्या इथे गेलो आणि असं वाटलं आता जाऊ दे, आता असं थंडीचे ग्लोव्ज घालायची गरज नाही, म्हणून लगेच काढले. बाबाला सांगितलं नाही गरज लागणार. पण नंतर लगेच थोडंसं पुढे गेलो आणि लगेच लक्ष आलं, अरे नाही ग्लोव्ज तर लागतील, कारण थंडी भरपूर आहे. लगेच हाताला जाम थंडी जाणवत होती. मग त्याच्यानंतर परत ग्लोव्ज घातले आणि हायवेला लागलो. हायवेला लागला थोडी भीती होती की होईल की नाही असं वाटलं, पण बाबा सोबत होतात, बाबाने आधी केले, त्यामुळे एवढं काही कशी बिंदास राहायचं होतं मला, की ठरवलं होतं बाबा आहे मग काय प्रश्न नाही, आपण बिंदास होतो एकदम, बाबा असला की प्रश्नच नाही. मग हायवेवरून मध्येच जात होतो, मध्येच रोड छोटा झाला की ते अंतर पटापट कव्हर करायचं असं होतं, आणि पुन्हा रोड मोठा झाला की मग सावकाश. मग असं नाश्त्याला थांबलो. उमरस फाट्याची तिथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा माझी आई तिथे होती. आई भेटली. आई प्रत्येक 10 किलोमीटरला पुढे जात होती आणि थांबत होती असं. आणि पाणी वगैरे काही हवं असेल तर त्याचे बॉटल वगैरे आईने काय ठेवले ते आई द्यायची. मग असं चालू होतं. नाश्त्याला थांबलो वाटेत. विठ्ठल कामत नावाचं हॉटेल, तिथे नाश्त्याला थांबलो होतो. ह्याच्यावरती नको. हां बरं. त्याच्या पुढे मग नाश्ता करून झाल्यावर परत पुढे निघालो. जेव्हा साताऱ्याच्या प्रियांका शुमार्ट आहे तिथे उतारत असताना अचानक चेन तुटली. मग 88 किलोमीटर झाले होते तेव्हा. मग आता वाटलं नाही जाऊ दे, तर मी रडायलाच लागलो की बाबा मला ओरडला की तुझ्या चुकीमुळे चेन तुटली. मग आता म्हटलं नाही होणार, जाऊ दे. बाबा म्हटलं असू द्या, पण जर आता अशी वेळ झाली तर मग पुण्याहून चिपळूण यायचं, अशी राईड करायची. पण ती काहीतरी जुगाड लावला. आई पुढे गेली तर आईला फोन लावून सांगितलं की पटकन पाठी ये तू. आई पाठी आली. आईने खालती थांबवल्यानंतर बाबाने कशी बशी चेन पुन्हा फिट केलं आणि ती झाली फिट. आणि त्या दिवशी नेमकं दत्त जयंती होती, त्यामुळे मला सारखं असं वाटत होतं की आपले दत्त महाराज आपली पाठीचे आहेत, म्हणून ती चेन जुळली असं समजलं. आणि पुन्हा सुरुवात केली. 100 झाल्यावर एकदम आनंद झाला की आता 2 डिजिटचा अंक राहिलाय. पहिले 3 होते, आता 2च राहिला. आता अंतर कमी झालं, अजून आनंद झाला. असं करत करत जेवण वगैरे थांबलो. त्याच्या पुढे शेवटी 17 किलोमीटर राहिलं होतं, तेव्हा असं वाटलं आता नाही, सोडून दे, जाऊ दे, नाही जमणार आहे. केलं 183. बाबा म्हणाले ठीक आहे. पण पुढे असं वाटलं नाही, असं नाही चालणार, सोडून करायची म्हणजे करायची आज. तसं करत गेलो. त्यातले जे स्पीड ब्रेकर होते ना ते खूप सेफ बेकार होते, म्हणजे हाताला जाम जाणवायचे असे ते रोडी असल्यामुळे. तेवढी सवय नव्हती जेवढी बाकीच्या नाही तशी. मग तसे करून 200 झाली. थँक्यू. अरे कडक मस्त. बघा याला